नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीच्या आईस्क्रीम बिझनेसला डिमर्जर करण्याच्या अपडेटला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच डिमर्जरच्या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जसे की जर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे किती शेअर असेल, तर जो डिमर्जर कंपनी होणार आहे त्या कंपनीचे किती शेअर मिळणार आहे, आणि कधीपर्यंत जर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर खरेदी केले तर नवीन लिस्ट होणाऱ्या आईस्क्रीम बिझनेसच्या कंपनीचा शेअर मिळेल, हे पण आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच पुढे आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. HUL आईस्क्रीम युनिट डिमर्जर टू टेक इफेक्ट ऑन डिसेंबर 1 बोर्ड सेट्स रेकॉर्ड डेट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी आपला आईस्क्रीम बिझनेस डिमर्जर करणार आहे. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी जी डिमर्जर होऊन शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे नवीन, त्या कंपनीचे नाव राहील क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, याकरिता म्हणजे या रेकॉर्ड डेट करिता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, हा जो न्यूली आईस्क्रीम बिझनेस लिस्ट होणार आहे याच्या अंडर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे जेवढे पण आईस्क्रीम ब्रँड आहे ते मॅनेज केल्या जाईल या क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या अंडर. तर चला बघूया कोणाजवळ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे किती शेअर असेल तर त्याला क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचे किती शेअर मिळेल डिमर्जर नंतर. तर मित्रांनो, या डिमर्जर करिता रेशो ठेवला गेलेला आहे 1:1चा. म्हणजे ज्याच्याजवळ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचा एक शेअर असेल त्याला जी आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी डिमर्जर होऊन नवीन लिस्ट होणार आहे म्हणजे क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा एक शेअर मिळेल. आणि मित्रांनो, आपण याच्या आधी बघितले की याकरिता म्हणजे या डिमर्जर करिता रेकॉर्ड डेट फिक्स केली गेलेली आहे 5 डिसेंबर 2025. म्हणजे जो कोणी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर 4 डिसेंबर किंवा त्याच्या आधी खरेदी करेल त्यालाच क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचे शेअर मिळेल. आणि मित्रांनो, जर कोणी पण 5 डिसेंबरला हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर खरेदी करेल त्याला क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचा जो डिमर्जरचा बेनिफिटचा शेअर आहे तो मिळणार नाही. त्याकरिता 4 डिसेंबर किंवा त्याच्या पहिलेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने अनाउन्समेंट केली की हा डिमर्जर लागू होणार आहे 1 डिसेंबर 2025 पासून. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी आईस्क्रीम बिझनेस करणारी आपली कंपनी वेगळेपणे लिस्ट करणार आहे. त्या कंपनीचे नाव राहील क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड. आणि याकरिता 1:1च्या रेशो ठेवला गेलेला आहे या डिमर्जर करिता. म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा जर एक शेअर असेल शेअर होल्डर जवळ तर त्याला क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचा एक शेअर मिळेल. आणि मित्रांनो, याकरिता रेकॉर्ड डेट फिक्स केली गेलेली आहे 5 डिसेंबर. म्हणजे जो कोणी पण 4 डिसेंबर किंवा त्याच्या पहिले हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा शेअर खरेदी करेल त्यालाच क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचा एक शेअर मिळेल. तर चला मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची थोडी
बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%, FISची होल्डिंग आहे 10.79%, DISची होल्डिंग आहे 15.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.62%. आणि मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 16,241 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 2,694 कोटी रुपये. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 62,000 कोटी रुपये आणि या कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 63,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 10,143 कोटी रुपये. कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 10,282 कोटी रुपये आणि कंपनीची कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 10,671 कोटी रुपये. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस करंटली आहे 49,167 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या शॉर्ट टर्म बोरोइंग बघितला तर तो सुद्धा खूप कमी आहे, 98 कोटी रुपये, 13 कोटी रुपये आणि करंटली 1 कोटी रुपये आहे. तसेच जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स बघितला तर तो वाढला आहे 4,500 कोटी रुपयांनी 7,500 कोटी रुपये आणि करंटली पण त्याच रेंजमध्ये आहे. आणि जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो आहे करंटली 3,447 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर कोणत्याही कंपनीचा वाढत असेल तर हा एक नेगेटिव्ह पॉईंट मानला जातो आणि जर कमी होत असेल तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी आपला आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी डिमर्जर करून शेअर मार्केटमध्ये न्यू त्या कंपनीची लिस्टिंग करत आहे आणि त्या कंपनीचे नाव राहील क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, याकरिता रेकॉर्ड डेट फिक्स केली गेली आहे 5 डिसेंबर 2025 आणि मित्रांनो, या डिमर्जर करिता रेशो आहे 1:1चा. आणि मित्रांनो, ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.